मी विनंती करतो डॉक्टर योगेश जाधव सर यांना, त्यांनी सदाभाऊ खोत यांचा सन्मान या ठिकाणी करावा. पुढारी न्यूजचा हा लक्षवेधी असा गोल्डन बूम देऊन या ठिकाणी सदाभाऊ खोत यांचा सन्मान. आणि त्यासोबतच पुढारी परिवाराकडनं वेध महाराष्ट्राचा एक कॉफी टेबल बुक देऊन या ठिकाणी सदाभाऊ यांचा सन्मान पुढारी विकास समिट 2024 मध्ये. मी डॉक्टर योगेश जाधव सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं आणि त्यासोबतच सदाभाऊ खोत यांना विनंती आहे त्यांनी कृपया व्यासपीठावरच थांबावं. मी विनंती करतो माझे सहकारी प्रसन्न जोशी यांना, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. पुढील सूत्र माझे सहकारी प्रसन्न यांच्याकडे. सर्वांना नमस्कार. आपण आता विकास समिट पुढारी न्यूजद्वारे आयोजित या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आहोत आणि आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत सदाभाऊ खोत, महायुतीतले वरिष्ठ नेते आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख अशी त्यांची ओळख आहे. पण ही एक थोडीशी ओळख आहे. खरं तर गिरीश महाजनांना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. मी जेवढं एक निरीक्षण करतोय सदाभाऊंचं, ते महायुती कुप्रसिद्धी विन्मोचक आहेत. म्हणजे महायुतीवरती जेव्हा काही आळ येतात, कुप्रसिद्धी होते, त्यावेळी जे बोलायला जातात आणि भल्या भल्यानं अंगावर घेतात असे कुप्रसिद्धी विन्मोचक असे सदाभाऊ खोत. आणि बाकी प्रसिद्धीतले नारद सुद्धा आहेत ते महायुतीचे. त्या अर्थानं दोन्ही अर्थानं सदाभाऊंची ती एक ओळख करून द्यायला मला आवडेल. कारण जेव्हा जेव्हा बघतो त्यावेळी एक 4 नावं जी साधारण समोर येतात महायुतीतर्फे इतरांबद्दल बोलणारी, त्या सदाभाऊ खोतांचा खरं तर जीव त्यांची एक संघटना आहे, त्याच्यात भाग आहेत. पण बोलताना अख्ख्या महायुतीचं मात्र ढाल ते बनतात. त्याचे जे काही भले बुरे जे काही परिणाम असतील ते त्याचं त्यांना जे काही फळ मिळतं नाही मिळतो त्यांचा प्रश्न आहे, पण ते बोलतात. आणि आज असे सदाभाऊ खोत आपल्यासोबत संवादासाठी आहेत. भाऊ, तुमचं स्वागत पुढारी न्यूजच्या विकास समिट 2024 मध्ये. माझा पहिला प्रश्न, अर्थातच आपण निवडणुकीला सामोरं जातोय. तुम्हाला म्हणजे या सरकारला इनमिन 2.5 वर्ष मिळाली. त्याच्यामध्ये जी काही विकास कामं केली त्याचा आता आढावा आणि प्रगती पुस्तक जनतेसमोर मांडायची गरज आहे. आणि मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की आपण त्या अर्थानं महायुतीचे एका अर्थानं डी फॅक्टो प्रसिद्धी प्रमुख आहात. तर 3M फार महत्वाचे या सगळ्या समाजासाठी, म्हणजे महायुतीसाठी: महानगर, महिला, मराठा म्हणजे ज्याच्यात आरक्षणाचा मुद्दा आला, आणि मासेस ज्याच्यामध्ये सगळे आले. अशा या 4Mच्या दृष्टीने या शासनानं काय केलं याचं एक बेसिक मांडणी करा, म्हणजे ती फ्रेम ऑफ रेफरन्स घेऊन मी तुम्हाला बाकीचे प्रश्न विचारेन. एक आहे की तुम्ही पहिल्यांदा प्रस्तावनाच एवढी कठीण केली आहे. निश्चित प्रसाद, ते काय आहे की आमची जडणघडण जी झाली, राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि वाडा विरुद्ध गावगाडा ही आमची मूळ थीम. बोलायला हरकत नाही की ज्या काळामध्ये एका हातामध्ये वायरीची पिशवी आणि त्या पिशवीमध्ये बापाच्या धोतराचं फडकं आणि त्या फडक्यामध्ये ज्वारीची भाकर आणि त्याच्यावर डाळ कांदा नाही तर साईडला कांदा घेऊन आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि अशा काळामध्ये मला नाव घ्यावं लागेल ते आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांचं खरोखर मला नाव घ्यावं लागेल की आमच्यासारखी मातीतली चळवळीत कार्यकर्ते त्यांनी खऱ्या अर्थानं मातीतली माणसं घडवली आणि महाराष्ट्राला दाखवली सुद्धा. एक गोष्ट खरी आहे की तुम्ही म्हणला की महायुतीमध्ये कोण संकटमोचक आहे, कोण तारणहार आहे, असं वेगवेगळे राजकारणामध्ये विश्लेषण लावले जातात. पण आम्ही या विश्लेषणामध्ये या पंक्तीमध्ये कुठंच येत नाही. मुळामध्ये आम्ही जे काम करत आलो ते खऱ्या अर्थानं गावगाड्यातून वर आलो. दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला गावगाडा, काबाड कष्ट करणारी माणसं, गुराढोरासारखी राबणारी लेकरं बाळं, हे सगळं वैभव आम्ही बघितलं. आणि यातून एक मनामध्ये खऱ्या अर्थानं एक दुसऱ्या स्वातंत्र्याची म्हणा,
कारण पहिलं स्वातंत्र्य या देशाला मिळालं, परंतु गावगाड्याला स्वातंत्र्य, राबणाऱ्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. ते मिळायला पाहिजे ही भावना शरद जोशींनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजवली आणि आम्ही कामाला लागलो. आणि मग एक गोष्ट आता बोलण्याच्या ओघामध्ये बोलावी लागेल. शरद जोशी एक मांडणी करायचे की आपण सत्ता बदलतो म्हणजे काय करतो, तर मोठ्या चोराला छातीवरून काढायचा आणि छोट्या चोराला छातीवरती बसवायचा. आणि मग छोट्यातला छोटा कोण आहे बाबा, कमीत कमी कोण आपल्याला त्रास देईल, त्याची निवड करायची. आणि म्हणून निश्चितपणानं काँग्रेसनं अनेक वर्ष या देशावरती राज्य केलं. आणि हे राज्य काँग्रेसनं करत असताना त्यावेळच्या घोषणा आम्हाला लोकप्रिय वाटायच्या. 20 कलमी कार्यक्रम, 40 कलमी कार्यक्रम, गरिबी हटावचा कार्यक्रम. मग गरीब लोकांना वाटायचा आता हा कार्यक्रम आला म्हणजे आता आपलं भलं होणार. पण आमच्या लक्षात आलं की आई जशी लेकरू रडायला लागले खुळखुळा टाकून देते आणि आपल्या कामाला लागते, तसं 50-60 वर्षाच्या काळामध्ये आमच्या वाटणीला फक्त खुळखुळा आला, आम्ही वाजवत राहिलो. आणि ज्यांनी खळं लुटायचं आहे त्यांनी खऱ्या अर्थानं खळं लुटलं. प्रश्नाप्रसादची एक आहे की शेतकरी हा केंद्रबिंदू जरी आपल्या देशाचा आपण मांडला, कृषीप्रधान देश जर आपण मांडला, देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आम्ही 75% समाज हा शेतीवरती होता, गावखेड्यामध्ये होता. आज त्याची संख्या ही 40% आली. शेतीतून शेतकरी बाहेर पडतो आहे, त्याला नवी वाट मिळाली की तो शेतीतून पलायन करत आहे. आज शेतकऱ्याच्या पोरांनी पलायन केलेलं आहे, ते शहराच्या दिशेनं धावायला लागलेले आहेत. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण होती की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी. आता उलटं झालं की कनिष्ठ शेती झाल्या, उत्तम नोकरी झाल्या, म्हणून आरक्षण महाराष्ट्रामध्ये धावायला लागलेलं आहे. हे सरळ आहे. त्याच्यात ते जर कनिष्ठ असतं तर कुणीच आरक्षण मागितलं नसतं. परंतु सगळ्यांना कळतं की तिथं गेलं की आपल्याला सुखानं जगता येतं, खाता येतं. आणि म्हणून मला वाटतं की एकंदरीत 60-70 वर्षाचा जर आलेख बघितला तर शेतीला दुय्यम स्थान दिलं. शेतीवरती अनेक बंधनं लादली गेली आणि शेतीमध्ये राबणारा माणूस, काबाड कष्ट करणारा माणूस म्हणजे अडाणी. मग तो मळकाटलेले कपडे, डोक्याला पटका, ते बंडे, अंड म्हणजे हाफ पॅन्टवाला, लुंगी लावलेलं धोतार, बाईच्या डोसक्यावर पाटी, त्याच्या खांद्यावर खोरं, त्याचं दाढीचं खुटं वाढलेलं, म्हणजे असं एक शेतीतल्या माणसाचं वर्णन. मग हे जरा टेटसवाले माणसं, हायफायवाले माणसं, म्हणजे त्याला ज्याच्याकडे जॅकेट आहे, चांगली पॅन्ट घातल्या, पट्टा लावलाय, जरा मस्तपैकी शिकलाय, हाय नो येस बीस असं इंग्लिश आणतोया, त्याला वाटतं की हे गावंडाळ आहे काय. अरे परंतु खऱ्या अर्थानं इंडियातल्या माणसांनी शेतीतल्या माणसाला गावंडाळू समजलं आणि ते अडाणी समजला. पण इंडियातल्या माणसांना हे कळलं नाही की 2 वेळच्या ताटामध्ये जे येतं या ते गावंडाळ आणून देतं या, ज्याला आपण गावंडाळ म्हणतोय, त्याचं खातोया, वडापाव त्याचा खातोया. अशी एकही वस्तू नाही पोट भरायला की ती सोनं आत जातंय, चांदी जाते, असं काही नाही. ते जे कष्ट करतंय, शेतात भातात राबतंय, तो अन्नदाता, त्याच्यामुळं आम्ही उभा आहे, त्याच्यामुळं आमची बौद्धिकता आहे. हे सगळी मानसिकता आमची संपुष्टात आली आणि ही विशेषतः इंडियावादी लोकांची आली. आणि म्हणून मी नेहमी म्हटलं की या देशामध्ये 2 देश आहे, एक भारत आहे आणि एक इंडिया आहे. इंडिया हायफायवाल्यांचा आहे आणि भारत हा आपला साध्या सुध्याचा माणसांचा आहे. आणि म्हणून ह्यांना अनुदान द्या, म्हणजे मी भीक नको हवे कामाचे दाम, काय सूट सबसिडीचे काम. अरे एका दाण्याचा 1000 दाणं होती ती. आम्हाला कशाला सूट सबसिडी काय देत आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं मार्केट द्या. म्हणजे माझा बाप पिकवायला शिकला पण तो विकायला शिकला नाही. मी थोडक्यात वेळोवेळी निर्यात बंदी आणू नका आमच्यावर. प्रसाद भाऊ, एक आहे की या देशामध्ये मी मगाशी म्हणलं की 80 कोटी लोक फुकट धान्य खातील
अरे 80 कोटी लोक जर फुकट धान्य खायला लागले तर मग त्यांना खायला कुणी घालायचं, कुणी पिकवायचं? बरोबर आहे. आणि अलीकडे स्पर्धा लागल्या हो. कोण म्हणतंय शिवथाळी काढूया, कोण म्हणतंय शिवभोजन काढूया, कोण म्हणतंय गहू फुकट देऊया, कोण म्हणतंय तांदूळ फुकट देऊया, कोण म्हणतंय साखर फुकट देऊया, कोण म्हणतंय मैदा फुकट देऊया. पण असं कोण म्हणे ना हो, बूट फुकट देतोय, सायकल फुकट देतोय, सोनं फुकट आहे, चांदी फुकट आहे, पेट्रोल फुकट आहे, प्याच्या पाण्याची बाटली फुकट आहे. हे म्हणे सगळं गडी आमचं वाटायला लागली. तर अरे आमचं वाटलं, आता सोनं फुकट वाटायला आपण सुरू केलं तर सोनाराचं काय होईल? दिवाळी निघेल का नाही? सोन्या चांदीच्या दुकानवाल्याचं काय होईल? जी सोन्याची खाण आहे त्याचं काय होईल? दिवाळी निघेल. तिथं कोण कामावर जायचं नाही हे फुकट वाटायला लागल्यामुळं. आणि म्हणून ही अशी परिस्थिती का निर्माण झाली? याचं कारण की सगळी सरकारं जर तुम्ही बघितली त्यांना असं वाटतं की सत्ता काबीज करायची असेल तर आपण वाटलं पाहिजे. मग वाटायचं काय? तर मग या गावंडाळोचं वाटूया, ह्याला काही कळत नाही, ही अडाणी आहे, ह्याचं वाटूया. पण आता शेतीमध्ये शिकलेली शेतकऱ्याची पोरं आलेली आहेत. ते जर तुम्हाला सगळ्यांना रोजगार द्यायचा असेल, हा देश बलवान आणि सन्मानानं उभा करायचा असेल तर शेतीला सुद्धा तुम्हाला उद्योगाचा दर्जा द्यावा लागेल. शेतीकडे सुद्धा एक उद्योग म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं बघावं लागेल. मी एक गोष्ट तुम्हाला, आता सोयाबीनचा भाव पडलेला आहे. का पडला सोयाबीनचा भाव? त्याच्यावर काही करू नका. परदेशामधनं जे खाद्यतेल येतंय आता 30% आहे, 32% मोदी साहेबांनी आयात कर वाढवला. पाठीमागा अटल बिहारी वाजपेयींनी सोयाबीनचा भाव पडला तेलबियांचा, त्यावेळी 60% आयात कर वाढवला होता. आपाप भाव वाढला. मग काय होईल बरं? 150 रुपये 200 रुपये 1 किलो तेलाचा भाव होईल. आता काय लोक म्हणतील आपल्याकडे मीडियात बी लय भारी काम आहे. आता जरा भाज्यांचा भाव वाढायला लागला, लगेच टमाट्याचा भाव आकाशाला भिडला. काय आकाशापर्यंत वर गेलं का तेकत? अहो काय जात या? 50 रुपये किलो झाला, 100 किलो झाला. 2 टमाट्याच्या ऐवजी 1 टमाटो खावा, जरा पाणी वाढवा, चटणी वाढवा, लागतंय की गोड, त्याला फरक काय पडतोय? परंतु तेलाची बॉटल आता आम्ही 120 रुपयाला घेतो. अरे गोडे तेल हे 200-250 रुपये किलो पाहिजे. मग माणसं म्हणते महागाई वाढली, अग्या डोम काय अशा बातम्या येत्या त्या. अरे 200 रुपये जर तेलाची बॉटल झाली सोयाबीनची तर सोयाबीनला 10,000 भाव मिळत. बरं 200 रुपये म्हणजे लय आहे का हो? आज देशी दारूची ती बाटली आहे ना, देशी बाटली 350 रुपयाला आहे राव. माझा काही संबंध येत नाही. साला एका क्वार्टर एवढा तरी भाव द्या ना, काय फरक पडतो या? पण काय आहे की अलीकडे, आणि हे कोण वरडतंय? ज्याला पगार 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, ते म्हणत महागाई बहुत बढ़ गई. अरे काय बढ़ गई? की इकडं निंदायला ये, ढुंगणाला माती लागले कळत्या महागाई कशी वाढली. आणि म्हणून हे महागाईचं सोंग आहे. पहिल्यांदा महागाईच्या नावानं निघणारे मोर्चे म्हणजे आईत खाऊनचे मोर्चे आहेत. आणि म्हणून एक गोष्ट मी प्रसाद भाऊ सांगेन तुम्हाला की 2014ला देवेंद्रजी सत्तेवरती आल्यानंतर त्या माणसाने पहिलं काम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय केलं, पायाभूत सुविधामध्ये जलयुक्त शिवार योजना आणली. आणि जलयुक्त शिवार योजना प्रसाद भाऊ काय आहे ही खेडेगावात गेले कळत्या. माझ्या गावाला 21 वर्ष टँकर होता आणि दुधाचा धंदा आमचा महत्वाचा होता. 2-2 किलोमीटर माई माऊली 60 फूट विहिरीतनं घागर काढून खांद्यावर घेऊन जनावरांना पाणी पाजत होती. जलयुक्त शिवारनं आम्हाने पाणी साठवायला पहिल्यांदा या राज्यामध्ये भांडी तयार केली. ही कुणी? देवेंद्रजींनी केली. आता त्याचे गंमत आहे याच्यात, हे राजकारण म्हणजे साला मी चळवळीतनं आलो तेव्हा मला वाटायचं की हे मोठं गडी सगळं हाणते, ते ह्यांचाच कारखाना आहेत, ह्यांच्याच सूतगिरणी आहेत आणि आम्हाला लुटायला लागले. पण वर आल्यावर ह्यातलं खरं कळलं. म्हणजे मला पहिलं वाटायचं ते गावात सभा झाली ना आमदार खासदार निवडणुकीला, ते याचे की तुम्हाला रस्ता करायचा आहे, एसटी गावाला आणायच्या आहे, दुधाच्या धंद्याला चालना द्यायची आहे, एवढं पैसे द्यायचं आहे आणि खऱ्या अर्थानं मला समाजाची सेवा करायची. आई शपथ मला वाटायची आमदार खासदार सेवा करायलाच वर जाते.
पण मी जेव्हा आमदार झालो मंत्री झालो तेव्हा कळलं राव ही शेवा बिवा काही भानगड नसत्या. चला हे सगळ्या चोरांचा हे बोलते ती एक गावातली भाषणं यांची वेगळी आहेत आणि वरचं कामकाज ह्यांचं वेगळं आहे. त्याचा भाषणाचा काही संबंध नाही. वर जर मुंबईला 6व्या मजल्यात गेलो म्हणजे मी आमदार मंत्री झालो बघितलं ते गावच वेगळं आहे. तिथं काय चर्चा, रस्त्याची चर्चा नाही, दुधाची नाही, शेतीची नाही. एका टेबलवर मंत्री बी तसलं बोलत नाही, आमदार बी बोलत नाही, अधिकारी बी गावात आलं की भाषण वेगळं. तिथं ही फाईल मंजूर करा, तिथनं मला पैसे द्या, ते अनुदान मला द्या. तिथं सगळा हाणायचाच उद्योग, काही संबंध नाही. म्हणजे ह्याचं आणि त्याचं अंतर लय आहे. लक्षात आलं का? आणि मग तुम्हाला मी सांगेन की देवेंद्रजींनी त्या ठिकाणी पाणी अडवायची योजना आणली आणि पहिल्यांदा देवेंद्रजींनी काय केलं की शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढल्या आणि मग तिने सांगितलं की मला माझ्याकडे योगायोगाने मी मंत्री झालो, पणन खाता आलं. सदाभाऊ म्हणले की शेतकऱ्याला स्वतःचा माल स्वतः विकायला आला पाहिजे, मग आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढतोय. माझ्याकडे पणन खाता आलो, मी बी राज्यमंत्र्याला म्हणजे काय हाफ चड्डी बी नसत्या, लोंगोट्यावरचाच गडी असतो, काय त्याला फार अधिकार नसतो. पण तरी आपलं तुमच्यासारखी मंडळी शेतीचा प्रश्न उचलून धरायची. त्यामुळं मी आपला त्यावेळी आम्ही आडत नियमनमुक्तीचा निर्णय घेतला, भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करून शेतकरीची मुलं हे मार्केटिंगमध्ये आली पाहिजेत. स्टोरेज असेल, गोडाऊन असतील, निर्यात सुविधा केंद्र असतील, ही उभा राहिली पाहिजे. ही भूमिका त्यावेळी देवेंद्रजींनी तयार केली. परत मी ऊसाची परिषद घेतली आणि त्यावेळी देवेंद्रजींचं एक महत्वाचं काय असायचं की ओमप्रकाशने सांगितलं की ते प्रश्न समजावून घ्यायचे, ऐकायचे. ऊसाच्या बाबतीमध्ये मला म्हणले की काय केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आंदोलन थांबतील. मी म्हणलं आपण ऊसाचा FRP ठरवला तशी साखरेची किंमत ठरवूया आपण. मग तिने ठरवलं की 31 रुपयापेक्षा कमी भावानं साखर कारखान्याने साखर विकायची नाही. ह्याचा अर्थ शेतकऱ्याला मग तो 3,000च्या वर ऊसाला भाव मिळू शकतो. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी चांगला निर्णय घेतला. 7.5 HP वीज बिल शेतकऱ्याला येणार नाही अशा पद्धतीचं धोरण राबवलं. पाठीमागची थकबाकी सगळी थांबवली. पुन्हा त्यांनी नुकसान भरपाईच्या काळामध्ये जे काही नॉर्म्स आहेत केंद्राचे आणि राज्याचे ते बदलले आणि डबल नुकसान भरपाई अतिवृष्टीमध्ये, दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री शिंदे योजनेच्या माध्यमातून केंद्रातून प्रचंड पैसा आणला आणि दुष्काळ भागातल्या पाणी योजना सुरू केल्या आणि सगळा दुष्काळ भाग खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये देवेंद्रजींनी हिरवागार करण्याचं स्वप्न उराशी त्या काळामध्ये बाळगलं. दुधालाही त्या काळामध्ये अनुदान दिलं. कांद्याच्या बाबतीमध्ये तर अनेक वेळा ते दिल्लीला आले की बाबा निर्यात शुल्क कमी करा, कांद्याची निर्यात वाढवा, कांद्याचे एक हब आपल्याला नाशिकला रेल्वेच्या जवळ उभा करायला पाहिजे, हा त्यांनी निर्णय घेतला. प्रायव्हेट मार्केट कमिट्या उभा करायला त्यांनी त्या काळामध्ये मान्यता दिली. म्हणजे शेतीमध्ये खुलेकरण करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं. आणि किसान रेल म्हणजे एक्सप्रेस ज्या रेलगाड्या आहेत आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात त्याला एक डबा शेतकऱ्यांचा, एक भोगी शेतकऱ्यांची जोडायची की जेणेकरून त्यातून शेतमाल दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला नेता येईल. म्हणजे मी पाहिलं जवळून की ते बारकाईनं अभ्यास करून. तुम्ही म्हणणार देवेंद्रजीवरच सदाभाऊ एवढे का बोलले, तर याचं एक कारण आहे की तो एवढा माणूस तडफेनं काम करायचा आणि राज्यामध्ये त्या माणसाचं काय आहे दुर्दैव मला माहित आहे, साधा ते बघायला लागेल आता कुठंतरी. ते सत्य आलं, मोर्चे कर्जमाफीचा मोर्चा, दुधाचं आंदोलन, आरक्षणात पहिल्या सरकारमध्ये सुद्धा. आणि मी जवळनं बघितलं, मी मंत्रिमंडळात ते प्रचंड काळजी करत बसायचे.
दुधाचं आंदोलन चालू झालं तरी काळजी करायचे, कर्जमाफीचं आंदोलन चालू झालं तरी काळजी करायची, कारण मला बोलवायचे, भाऊ तुम्ही चळवळीतनं आलाय, आंदोलन करताय, ह्याच्यावर काय मार्ग काढायचा. मी म्हणायचा लय चिंता करू नका, याला मार्ग आहे. अहो पण हे लय आक्रमक चाललंय. आक्रमक वगैरे काही नसतंय, मी सांगतो तुम्हाला काय करायला लागतंय. आणि मी मग दुधाच्या आंदोलनामध्येही मार्ग काढून दिला, कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांना मार्ग काढून दिला. कारण त्या माणसाकडं प्रचंड काम करण्याची क्षमता होती, त्या माणसाकडे विजन होतं. मराठा आरक्षणमध्ये मी बघितलं, त्या काळामध्ये त्या माणसानं गायकवाड आयोग नेमला, रात्रंदिवस काम केलं, राज्यभर माहिती गोळा केली आणि ते आरक्षण टिकवलं त्यांनी. आता मला एक त्यांचं दिसलं, कारण शेवटी पर्याय नसतो. आता तो बिचारा आडनाव त्याचं फडणीस आहे. आता राजकारणामध्ये सुद्धा जातीचं समीकरण आहेच हो. तिथं ते फडणीस असल्यामुळे ती एकटंच पडायचं आणि त्याला मग भीती वाटायची, सगळं गडी सांभाळायला लागतील. आणि मग हे सगळं गडी तगडा, कारण हे म्हणजे काय राजकारणातले सगळे मुरबी गडी हो, ह्यांना माहित आहे खेळ कसा खेळायचा. आणि हे घाबरून जायचं विचार, हे एवढ्या मोठ्या या लॉबीमध्ये आपलं कसं व्हायचं. पण एक तुम्हाला सांगतो, मराठा समाजाला जेवढे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले मी बघितलं, त्यांनी काय दिलं. ह्यानं सारथी दिली, या माणसानं अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं, ह्या माणसानं आरक्षण दिलं, ह्या माणसानं नोकऱ्या दिल्या, ह्या माणसानं जलस्वारिक्त योजना आणून पाणी अडवलं, ह्या माणसानं ऊस उत्पादकाला न्याय दिला, कापूस उत्पादकाला न्याय दिला. प्रत्येक भागाला विभागाला ह्या माणूस या ठिकाणी काम करायला लागला. ओमप्रकाश बोलले, अहो मुख्यमंत्री आरोग्य सहायता योजना कक्ष या माणसानं मंत्रालयामध्ये सुरू केला आणि 10,000पासून 5-5 लाखापर्यंत या माणसानं मदत केली. पण प्रॉब्लेम काय आहे साहेब, तुमच्या लक्षात आलं का? ही जी वर आहे ना, वर टोळी राजकारणात, एकदा मी त्यातनं जाऊन आलोय, मी त्या प्रत्येक टोळीकडे जाऊन बघून आलोय. कारण तुम्ही म्हणणार कसं, मी सगळ्यांच्याकडे जेवायला गेलोयच की हो, मला बोलवते की शेजारी आहे म्हणजे या, आणि मी सगळ्यांचं बारकाईनं बघितलंय. लक्षात, या सगळ्या टोळीच्या लक्षात आलं, हे साला काय सुदगिरण काढेना, कारखाना काढेना, दवाखाना काढेना, बँक बुडविना, साला हे आमच्यात हाणायला सामील का होत नाही. देवेंद्रजीचं चुकलं होतं, ते देखरेख ठेवायचं. एक तो हाणायला लागलाय बा, तुला मी आता सोडणार नाही. मग हे सगळं गडी एक झालं, लक्षात आलं. आणि म्हणून आता सगळं काय बी राज्यात घडू दे बघा, देवेंद्र फडणवीसचा राजीनामा घ्या, आमकं करा, तमकं करा. अरे आता मी नाव घेणार नाही, आता काय काय माणसं खड्ड्याचा शिल्पी काढतील आणि दाखवतील खड्ड्याचं राज्य. आणि 50 वर्ष काय तुम्ही दोंड्याचं राज्य चालवलं तसं? 50 वर्ष तुम्ही केलंसा काय म्हणजे. आणि सगळ्यात मी मगाशी म्हणलो तसं एक करायला पाहिजे, योग्यची काय तुम्ही त्याच्यावर कॅम्पिंग होतंय का बघा, की ह्याला बी कुठंतरी लिमिटेशन ठेवलं पाहिजे. 10 वर्ष आमदार आहे, 15 वर्ष खासदार आहे, पण साला सगळं घरदार त्या नादाला लागलं. एका घरात 2-2 आमदार आहेत, 3-3 खासदार आहेत, बाप खासदार, नातू खासदार, सून खासदार, बायको खासदार, कोण जिल्हा परिषदला जातंय, कोण बँकेला जातंय, कोण वेगवेगळ्या संस्था काढतोय. आणि सगळ्यांच्या तोंडात एक, आम्हाने राज्याचा विकास करायचा आहे. एवढी चिंता तुम्हाला का लागल्या बरं अख्ख्या घरादाराला? चला, त्याच्यामुळे दुसऱ्याचा नंबरही ना झालाय नौका. अख्खं घर म्हणजे याक्या कुटुंब. अरे किती वर्ष बरं, मला एकाच करायला पाहिजे. तुम्ही पुण्यवान माणसं आहे, ब्रह्मदेवाकनं लायसन तुम्हालाच मिळालं या. पण अख्ख्या घरादाराला कसं, जरा दुसऱ्याला बी नंबर आला पाहिजे, दुसऱ्यानं बी केला पाहिजे. जाईल तिकडं त्यांचं एकच, आम्हाला राज्याची सेवा करायची आहे. कुठे सेवा करताय? शिर्डीला जावा, पंढरीला जावा, गाई म्हशी पाळा, शानघाण काढा, तिथं काही नाही, सगळी इकडं लागलीत. म्हणजे ह्याचा अर्थ की या महाराष्ट्राचं राजकारण हे एक ट्रँगल आहे. ती काहीतरी म्हणतात की विमान समुद्रावर निघालं, बरमोडा ते कुठंतरी ते विमान खाली येतं या काय, तसं हिने ट्रँगल केलंय. कोण एखादा वरनं निघाला की त्याला वडते तेच खाली काय. ते देवेंद्र फडणवीस तसं अडकतंय त्या ट्रँगल मध्ये आहे ते, असं काय she वडायला जाते ती आणि ती खाली इना झालं या हे झाल्या भानगड, ती इना झालंय खाली. आणि बघा तुम्ही आता एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सगळे जाती माणसं आहेत.
बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख फसलं नव्हतं ट्रँगलला. ते ट्रँगल पशी याचं डरकाळी फोडायचं. लक्षात आलं का तुमच्या? ते उद्धव ठाकरेचं विमान बरोबर आलं आणि पडलं खाली, कारण त्याला ते जमलं नाही डरकाळी फोडायला. लक्षात आलं? अहो, शिवसेना प्रमुख माथ्यू सरीवर बसून देश हलवायचे आणि हे बिचार मुख्यमंत्री होऊन पारावरचा गडी ट्रोल करायला लागला त्याला. म्हणजे कसं आहे, तुमच्या लक्षात आलं का? हे ट्रँगल आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचं ट्रँगल मी मगाशी म्हटलं भेदायचं असेल तर गावगाड्यातली माणसं ही सत्तेच्या दिशेनं आली पाहिजे. ती आल्याशिवाय मातीचं दुःख काय आहे, मातीतली हालापेष्टा काय आहे, हे खऱ्या अर्थानं कुणालाही कळणार नाहीत. आणि म्हणून मी मगाच्यानं फिरून फिरून परत तिथे येतो की देवेंद्र फडणवीस हे टिकलं तरच हे ट्रँगल महाराष्ट्राचं तुटू शकतंय. पहिला गडी भेटला यांना हे ट्रँगल तोडणार. एक भेटला था सुधाकरराव नाईक, पण त्याला मध्येच तिची गोळी गेली निघून, काय त्या बिचाऱ्याला बाजूला सारला. आणि म्हणून या महाराष्ट्रातला जोपर्यंत गावगाडा उपेक्षित आहे तोपर्यंत आपण कितीही वरवर मुलायम लावला तर त्याला खऱ्या अर्थानं विकास म्हणता येणार नाही. अजून एक गोष्ट जाता जाता सांगतो की आमच्याकडं काही यायला लागलं गावगाड्याकडं की मग म्हणते ती महाराष्ट्राचा आर्थिक बजेट कोलमडल. सगळ्यांचं ती एक लय भारी आयडिया असते. कोण बी शाना उठतो काय योजना गावगाड्याकडं लावली की राज्याचं आता आर्थिक बजेट कोलमडून पडल. का कोलमडते? ती काय गांजा ओढतं या? कशाला कोलमडेल? अरे आता लाडकी बहिणीच्या माध्यमातून 1500 रुपये आमच्याकडे यायला लागलं, लगेच म्हणायला लागलं राज्याचं आर्थिक बजेट कोलमडल. कसं काय कोलमडल? तुम्ही एवढं पैसा हंताया बुडवताया, बँका बुडवताय, तेव्हा कोलमड ना. आणि आमच्याकडे 1500 आलं की कोलमडतवी. अरे येऊन दे गावाकडे पैसे. महिलांना अर्धा तिकीट मिळाली. अरे आमची माई माऊली काबाड कष्ट करत्या, शेता भातात राबत्या, पहाटेची उठत्या बिचारी, शान घाण काढत्या, धारा पाणी करत्या. आम्ही किती रुपयाला दूध देतोय? 30 रुपये लिटरनं दूध देतोय. पाण्याची बाटली 20 रुपयाला आहे. म्हणजे दूध एवढं जीवनावश्यक 30 रुपयाला देतोय. तिला 1500 रुपये मिळालं तर यांच्या पोटात काय दुखावं? आता आम्हाला 12,000 शेतकऱ्याला मिळायला लागलं, लगेच पोटात दुखायला लागलं. 20 फुकट द्यायला लागले. म्हणले आता 20 फुकट दिलं तर हे सगळी यंत्रणा कोलमडून पडत. अरे कशी काय कोलमडून पडते? इकडं 7वा येतो ना आयोग, 8वा येतो ना आयोग, 9वा येतो ना आयोग, इकडं हाणायचं चाललं या. आणि आम्हाला नुसता पहिला येतो ना आयोग सुरू झाला योग. आता अजून ते तवर तुम्ही दंगा करायला लागला. 1500 आलं म्हणजे पहिलाच येतो ना आयोग आला. वीजचं बिल माफ झालं म्हणजे पहिला लागू झाला. अजून आमचं बी दुसरा तिसरा चौथा तुमच्या बरोबर चालू की कोलमडल कसं. परंतु गावाकडे याचं म्हणलं की बजेट लगेच कोलमडायला लागतंय. अरे टॅक्स आम्ही भरतोया, आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना कळत नाही. पण आम्ही यो शर्ट घेतला, कापड घेतलं, 18% जातंय की निघून. आम्ही चड्डी घेतली, बनेल घेतलं, 18% जातंय की निघून. चप्पल घेतलं, 18% जातोय की निघून टॅक्स. घराला सळी घेतली, टॅक्स जातोय की. आम्ही टॅक्स भरत का नाही? पण काय काय म्हणजे स्टेटसवाली माणसं ते काय म्हणते त्या अडाण्याला, आम्ही टॅक्स भरतोया म्हणून आम्ही देशाचा विकास होतोय. आणि आम्ही काय चिचूक भरतोया? आम्ही बी टॅक्स भरतोया. म्हणून खऱ्या अर्थानं गावगाड्यातली लेकरं बाळं आता सर शिकलेली आहेत. शेताभातामध्ये हिशोब करणारी लेकरं बाळं आली, त्याच्या हातात मोबाईल आलाय, जग आलंय, त्याला कळतं या की ब्राझीलमध्ये आता साखर किती उत्पन्न व्हायला लागल्या, ब्राझीलमध्ये ऊसाचं क्षेत्र किती आहे, अमेरिकेमध्ये सोयाबीनचं क्षेत्र किती आहे, डेन्मार्कमध्ये दुधाची पावडर किती तयार झाली आहे. त्याला जगाचा बाजारभाव बाजारपेठ कळायला लागली आहे. आणि म्हणून मला वाटतं की गावगाड्याला सन्मान देणं अत्यंत गरजेचं आहे. पण दुर्दैवानं आमचे पुढारी काय झालं की तुम्ही म्हणणार जरा मी जास्त, पण आम्ही लय भोगलोय. कावा आला यांचा तुम्हाला सांगतो. हे आमचे जे पुढारी आहेत का नाही तुम्हाला सांगतो, यांनी आमचा घात केलेला आहे. यांनी खऱ्या अर्थानं गावगाड्याला गुलामीमध्ये ठेवलेलं आहे. मला एक गोष्ट आता आठवली प्रसादजी. शरद जोशी एकदा म्हणलेले होते, शेतकऱ्याचं भलं कधी होईल? ज्यावेळी शेतीतलं कळणार नाही असा माणूस ज्यावेळी सत्तेवरती येईल त्यावेळी शेतकऱ्याचं भलं होईल. मी म्हणायचं असं कसं काय, शेतीतलं कळल्याशिवाय भलं होणार कसं? पण ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि शरद जोशी औरंगाबादला उपोषणला बसले, झोनबंदीचं आंदोलन होतं. ती तर लय भारी झोनबंदी होती.
की प्रत्येक साखर कारखान्यानं युरिया वाटून घेतला होता. 15 गावात मीच हाणायचं, त्याच्या पलीकडे तू हाणायचंस. तिने काय कायदा केलं तर राव. आणि आता उगाच पवार साहेबांचं नाव घेऊन ये, मोठा माणूस ह्यो जाणता राजा होता, हे सगळं सरदार त्यांचंच होतं. आणि युरिया वाटला था तिने की ह्यातलं तूच लुटमार करायची. आणि साला ते प्रामाणिक बरं का, दुसऱ्या गावात पायी सुद्धा ठेवत नव्हती ती. काय आजी पाय ठेवायची नाही. आणि मग शरद जोशीने उपोषण केलं आणि मनोहर जोशीने मुंडे साहेबांना पाठवून दिलं. म्हणले जावा, तो माणूस शेतकऱ्यासाठी लढतोया, ते शेतकऱ्याला मोकळीक करा, कुठे बी ऊस घालून दे. त्यावेळी पवार साहेब म्हणले लोकांनी उभा केलेले लोकांच्या पैशातली साखर कारखाने हे पंत आता मुडीत काढायला निघालेले आहेत. त्यावेळी शरद जोशी म्हणले ह्याला शेतीतलं कळत नव्हतं म्हणून आपलं भलं झालं. तसं देवेंद्र फडणवीस आम्हाला का बरं वाटतंय, साखरेचा दर दिला, दुधाला अनुदान दिलं, इकडं जलयुक्त देतंय, वीज देतंय, का तर ती शेतीत नाही म्हणून त्याला कळलं की ह्यांना देऊन टाक. पण ह्या गड्याला कळतंय वयासने, जर गावातला गडी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर ह्यांच्या दरबारात उभा कोण राहणार. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यांना का नको आहे, तर देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, अजून कोण असली बारीक बारीक माणसं राजकारणामध्ये आले. प्रसादजी काय आम्हाला कोण आमदार होऊन देतंय का? कसं आमदार होईल बरं? मी ज्या तालुक्यात जन्माला आलो या त्या तालुक्यातनं वाळवा तालुका, शक्य नाही हो. आम्हाला कोण मंत्री करतं या, शक्य नाही प्रसाद. मी हे सगळं बघितलंय. तिथं आमदार व्हायला, मंत्री व्हायला लई मोठं लॉबिंग आहे. आमच्यासारख्याला कोण येऊन देतोय तिथं. आणि ती गडी मी बघितलंय, योग्य जे आमदार नाही मंत्री व्हायचं असलं मुंबई सोडायची नाही. ती गडी पूर्ण वेळ मुंबईत आहेत, फक्त सुट्टीलाच इकडं आली तर गावाकडे येते ती. काय पूर्ण वेळ. आणि शक्य नाही. परंतु तळातली माणसं म्हणजे मी गोपीनाथ मुंडे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, किंवा अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लवाराचं पोरग, सुताराचं पोरग, चर्मकाराचं पोरग, मातंगाचं पोरग, बुरडाचं पोरग आमदार झालं, खासदार झालं, मंत्री झालं. आज भारतीय जनता पक्षामध्ये काय आम्हाला म्हणतात तुम्ही तिकडे गेला, नादाला लागला. अरे काय मग तुमच्या नादाला लागू का मी? कारण ह्यांच्या नादाला लागलं तर एकच काम, फक्त सतरंजा उचला. बरं उचलतो सतरंजा, नुसत्या सतरंजा उचलून यांचं भागत नाही. ह्यांना घरला जर आम्ही जेवायला आणलं तर संध्याकाळी जाताना भांडी बी आमची घेऊन जाते ती. ह्यांचं नुसत्या आम्ही सतरंजा उचलून यांचं पोट भरत नाही. आणि म्हणून निश्चितपणानं मी मगाशी म्हटलं की ही लढाई फार मोठी आहे. वाडा विरुद्ध गावगाड्याची ही लढाई आहे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे. म्हणून एक ह्या देशामध्ये कायदा झाला पाहिजे की एका घरातला एकच आमदार किंवा खासदार असेल आणि फक्त 10 वर्ष असेल. ठीक आहे, 10 वर्ष त्याला राहून दे. 10 वर्षानंतर त्याचं पोरगा आमदार होणार नाही, बायको नाही, सून नाही, त्याने ॲफिडेव्हिट घालून द्यायचं एवढं आम्ही आउट होणार आहे. तर असं केलं तर कुठंतरी जरा ह्याच्यावर निर्बंध येतील. नाही काय खरं नाही, तुम्हाला सांगतो. ही सगळी व्यावसायिक झालेले राजकारण याने सगळा धंदा मांडलेला आहे. आणि म्हणून आज राज्यामध्ये जे आपल्याला गोंधळ दिसत आहे, हा गोंधळ संपवायचा असेल तर खऱ्या अर्थानं श्रमाला महत्व आपल्याला द्यावं लागेल आणि ते देणं गरजेचं. मला आता खरं शक्य असेल तर त्यांनी आणखी बोलत जावं. मला जे आहे ते एकदम छान झालं आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना त्यांनाच ऐकायचंय. म्हणजे पण तरी सुद्धा मी ते आता थांबलेत म्हणून हा प्रश्न विचारतो, नाही तर मी मध्ये डिस्टर्बही केलं नाही त्यांना. पण मग सदाभाऊ, एवढं सगळं जर का आहे, एवढं सगळं तुम्ही महायुतीबद्दल सांगताय, फडणवीसांबद्दल सांगताय, तर मग आणि हे गावकऱ्यांना कळतंय, तर ग्रामीण तरुणाला कळतंय, तर नेमकं असं काय घडलं की समृद्धीसारखा महामार्ग जो अख्खा महाराष्ट्राला जोडणार आहे त्याच्या आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीला फटका आहे. मराठवाड्यामध्ये जिथे जलयुक्त शिवारचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला तिथे जागा तुमच्या कमी झालेल्या आहेत. मग नेमकं काय मिसकम्युनिकेशन होतंय, पुरेसं नीट पोहोचता येत नाहीये, तिथे मग काय करता येईल, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे शासनानं आणखी काय केलं पाहिजे त्या दृष्टीने? नाही, एक गोष्ट झाली की एक कोरोनाचा कालखंड एक मोठा आला, त्याच्यानंतर सरकार एका बाजूला बदललं आणि हे सगळं प्रक्रिया होत असताना या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बारकाईनं विचार केलात
तर तुमच्या लक्षात येईल की भौगोलिक परिस्थिती प्रत्येक विभागाची वेगवेगळी आहे. विदर्भामध्ये गेला तर तिथली जमीन, तिथली पाण्याची व्यवस्था असेल किंवा औद्योगिक व्यवस्था असेल, ही वेगळा स्ट्रक्चर आहे. कोकणामध्ये आलो आपण तर ते वेगळं आहे. आणि या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये परत पुन्हा मूळ मुद्द्यावर यायला लागते. काय आहे की एक आपल्याकडं गावाकडं म्हण आहे बघा, की एखादी म्हैस असते किंवा गाय असते गोठ्यात, ती एक दोघालाच घरातल्याला धार देते. बाकीचं कोण आलं तर ती बरोबर डिचक्यावर लाथांती. तिला कळतं गडी बदलला या. लक्षात आलं का? तसं महाराष्ट्राच्या राजकारणाची नस एक दोघा चौघालाच कळलेली आहे आणि त्यांच्या तिने बरोबर त्या गायीला गोंधळून ठेवलं या. लक्षात आलं का तुमच्या? आणि दुसरा गडी धार काढायला बसला की गायीनं लाथ हाणायची, डिस्क सांडायचंच काय झालं तर. आणि मग काय झालं की ती गाय वाटणी पत्रक होतं खेडेगावात. मग गाय तुला, मस तुला असं होतं. आता इथं बहुमतानं वाटणी पत्रक होतं. ज्याला बहुमत मिळेल त्यानं ती गाय घेऊन जायचं. आता बहुमत मिळालं दुसऱ्याला, ज्यानं कधी गायीला गोंधरलं नाही, ज्यानं कधी गायीच्या समोर थोडंसं बाग बगीचा त्याला खेळणं दाखवलं नाही, खेळ दाखवला नाही, त्याच्याकडे गाय गेली. आता गायीचा बिचारीचा दोष नाही. गायीला कशी सवय होती, येऊन गोंधरायचं, चारा जरा कमी घातला तरी चालेल, तिच्या लेकराला थानाला जर पाडसं लावलं तर कप बरंच दूध त्याला द्यायचं. पण तोपर्यंत गायीनं माझ्या लेकराला का पाजलं नाही म्हणून राग यायला नाही पाहिजे गायीला. मग तोपर्यंत गायीच्या तोंडात गावात धरायचं, म्हणजे ती गवताच्या नादात राहते या. लेकरू कापावच भागतं या. ह्या गाड्याने तसं केलं हो. लक्षात आलं का तू? आम्हाने सगळ्यांना कपावरच ठेवलं. लक्षात आलं का तू? आणि अख्ख बादली हिने हाणली. आणि मग गडी बदलल्याबरोबर त्याच्या ध्यानात आलं नाही ते गायीला वर पुढं चारा लावायचा असतो. त्याला काय वाटलं की धार काढणाऱ्याच्या लेकरा बाळाला दूध वाटायचं. ते लागलं लेकरा बाळाला दूध वाटायला. गायीनं हाणली लाथ, अरे तू मला चारा घाल आणि लेकराला माझ्या वाटीवर चाल, बाकी तू हाणायचा आहेस. गायीला सवय तशी लावलेली होती. तसं या महाराष्ट्रातलं राजकारण यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संस्थानिक निर्माण केले. मग शिक्षण सम्राट निर्माण केलाय, असे वेगवेगळे सम्राट केले. ते कोण जिल्हा परिषदचा सम्राट आहे, कोण कॉन्ट्रॅक्ट सम्राट आहे. अहो या शाळा बिळा अनुदानित काढल्यात का नाही, हे लय भानगड आहे साहेब, पागल होईल तुम्हाला सांगतो. ह्याचा जर सगळा अभ्यास आपण केला ना तर मला वाटतंय झोपाच्या गोळ्या खायची गरज नाही, आपोआपच झोप लागेल का. आणि मग ही सगळी बरोबर कवा जागी करायची ह्याचा एक प्लॅन आहे. हे काय साहेब वरनं दिसतंय असं नाही. हे तर IAS अधिकारी यांच्याकडे काम करते, त्यांचे ऑफिस आहेत. आणि मग तो प्लॅन तयार होतोय. नकाशा आहे, भारत पाकिस्तान युद्धासारखा नकाशा आहे. आणि ती बरोबर बटणं दाबली की सगळं इरे एकाच वेळी जागा होती. आणि मग कोण, आता तुम्ही गंमत बघा ना, राज्यामध्ये किती मजा चालली. OBC आरक्षण मागतंय, ST आरक्षण मागतंय, SC आरक्षण मागतंय, मराठा आरक्षण मागतंय. कुठं शेतीवर चर्चा आहे, कुठं ऊसावर चर्चा आहे, कुठं दुधावर चर्चा आहे? का नाही बरं? साखर कारखाने यांच्या ताब्यात, दूध संघ यांच्या ताब्यात, ह्याच्यावर ह्यांनी चर्चाच ठेवली नाही. बँका ह्यांच्या ताब्यात आहेत. महाविकास आघाडीमध्ये जे गडी आहेत, बँका आणल्या त्यांनी, पाक सगळ्या बँका खाल. ह्याच्यावर कुठं आता चर्चा होते का? नाही. जी ते पागल, आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात घ्या, हे सगळं जसं अपूची गोळी द्यावी तशी अपूची गोळी हिने दिलेली आहे. का दिल्या तर गाय ताब्यात आली पाहिजे. हे भांडण कुणाला काय मिळणार नाही. मी आज सांगतो तुमच्या चॅनलवर नसं. आता मी असं म्हणलं की मला सगळी ट्रोल करतील, पण मला ट्रोल केली बी मजा वाटते. मी काय, माझी एक लय भारी भानगड आहे. मी काय करतो, दगड मारतो, वाघ ड्राव करायला लागला की मी जाऊन घरात जेवत बसतो, चालू देते त्याला. कोणाला सुद्धा काय मिळणार नाही तुम्हाला सांगतो. काय हे भांडण गायसाठी आहे. ही गाय दुसरीकडे गेली, ही गाय माझ्याकडं आले पाहिजे ह्याच्यासाठी भांडण नाही. भांडण अजिबात कशासाठी नाही. आणि मला राजकारणामध्ये वाटायचं पूर्वी की लय अभ्यासू माणसं असते, लय अभ्यास करायला लागतो. काय अभ्यासू काही नसतं.
कुठला अभ्यास आले काय आलं इथं ते अधिकारी बिधिकारी असते. काय अभ्यास आहे? अभ्यास काय करायचा? 10 रुपये जमलं, 10 रुपये खर्चायचा आहे. खर्चायला काय अभ्यास लागतो का? फक्त ते कुठं खर्चायचं एवढी अक्कल असली म्हणजे बाद झालं. अभ्यास काय नाही. पहिलं वाटायचं आम्हाला ते लय अभ्यास करतोय ते लय हुशार आहे. हुशार काय ते भानगड नसते. अहो पावर गेलो कोण राहतं हो? माझं मंत्रीपद गेलो कोण राहिलं नव्हतं, सगळी गेलीत. आता हे तुमचे बरेचसे पत्रकार मित्र आहे, मंत्री असताना मला फोन करायचे, भाऊ काय आम्ही येतोय. मला बी वाटायचं आपली बातमी छापून येते. मग मी बी गाडी घोडं यंत्रणा सगळं गाड्यांना करायचं जेव्हा खायलाच. आणि मला आले की सगळी गप्पा मारताना म्हणे, भाऊ लय राबतायत तुम्ही, चांगला अभ्यास आहे तुमचा, सगळीकडे महाराष्ट्र फिरताय का? परवाच्या काय प्रश्नावर तुमचं स्टेटमेंट होतं आणि मंत्रीपद गेलो कुठलं कोणच बोलायला ना तसलं स्टेटमेंट. मला वस्तुतः ह्या गप्पा अशाच पुढे गेला तर आवडेल, पण एक शेवटचा प्रश्न घेतो आणि मी थांबतो. भाऊ आता निवडणुका तोंडावर आहेत, 2 प्रश्न जरा कमांड घेऊन घेतो आणि तुम्हाला वेळ मर्यादित आहे. तुमच्या दृष्टीने आता जे काही गाय घेण्यासाठीचा जो काही 2 भिडूंची एक आघाडी आणि एक महायुती आहे, तर नेमकं हे चित्र काय आहे? चित्र असं दाखवलं जात आहे की महाविकास आघाडीला जरा बरे स्थिती आहे, कारण महायुतीतल्या सगळ्या गोष्टी आणि काही घटना घडतात, घडामोडी घडतात, ते काही समाजसमूह असंतुष्ट आहेत म्हणून. आणि तिसरा जो भिडू आहे त्याच्यामध्ये तर तुमचे आधीचे सहकारी सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये इकडचे तर छत्रपती संभाजीराजे सुद्धा आहेत. तर काय नेमकं काय चाललेलं आहे? रयत क्रांती या बाबतीत कशी भूमिका घेणार आहे? तुमच्या बोलण्यामध्ये काही वेळा तर मला असंही वाटलं की नेमका गडी आहे कोणत्या बाजूने? नाही काय आहे साहेब, तुम्हाला सांगतो, सगळ्यांना जायचं आहे पंढरपूरला. आता पंढरपूरला निघाले पालख्या, काही एक पालखी आहे का? प्रत्येकाची वेगवेगळी दिंडी निघत्या, त्याच्या पद्धतीनं कीर्तनकार असतात, भजनीवाली असतात, मृदुंगवाले असतात, त्या पालखीच्या पद्धतीनं ते असतं. त्याला त्याचा तेवढा तो श्रोतावर्ग ठरलेला असतो. या आता आपल्याकडे तुमच्या लक्षात आलं, आता निवडणुका आली म्हणजे ह्यो हंगाम आहे. जसं पेरणीचा हंगाम येतो का नाही, तसा ह्यो हंगाम आहे. कुणाचा 5 वर्षाचा हंगाम आहे, कुणाचा 3 वर्षाचा आहे, कुणाचा हंगाम व्हायचा आहे. आता ह्या गाड्यांचा सीझन आलाय, आता सगळी बाहेर पडणार. आता कोण म्हणतं मला ते पक्ष फोडायचं. आता तो राज्यामध्ये शो माणूस त्यात जातोय, तो त्यात जातोय. अलीकडे बघितलं विशेषतः देवेंद्रजींच्यावरती आले, हिनी पक्ष फोडले. आणि पवार साहेबांनी एखादा माणूस जर त्यांच्या पक्षात घेतला काय, तर महायुतीला धक्का, देवेंद्रजींना धक्का. आणि देवेंद्रजींना माणूस घेतला की हे पक्ष फोडत आहेत, हे माणसात माणूस ठेवत नाही. त्याचं कारण काय? आमच्याकडे एक मन आहे, मोठ्यानं केलं मी बोलत नाही. ही बेकारा येतं ये साहेब, हे उगाच खोत बेत असं नाही. योग्य जे तुमचं बी आडनाव पाटील खरं नाही, वर टिकत नाही राजकारणात जाधव पादो काय. ही तर हे लय भानगड आहे भाऊ, ही टिकू देत नाही बाकीच्याला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे आता बारीक सारीक पक्ष आहेत, ठीक आहे, ती त्यांचं आजमावायला लागतील. माझे सहकारी त्यांच्यामुळं, माझ्यामुळं, शरद जोशींच्यामुळं खरं राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला. आमचे नेते सुद्धा आदरणीय राजू शेट्टी साहेब यांना पुढारी परिवाराचा आणि मोठा सपोर्ट होता त्या काळामध्ये. ऊसाचं सूत्र हे आम्ही पुढारीच्या वर्तमानपत्रामध्ये वाचून शिकायचं. मला वाटतं प्राध्यापक काय आता नाव विसरलो, ते सगळे त्याच्यामध्ये आर्टिकल लिहायचे. काय नाही आम्हाला तर साहेब कुठलं माहिती ब्राझीलमध्ये काय आहे, अमुक आहे. आम्ही पुढारीमध्ये बातमी आली ब्राझीलमध्ये असं आहे, अमुक आहे. मग आम्ही आपलं दुरळा काढून द्यायचं त्याच्यावरती. मग लोकांना बी वाटायचे हे प्रचंड अभ्यास आहेत काय. आता असं वाचून शेवटी सगळीकडे तसंच आहे. अरे आता आमच्याही नेतृत्वाला थोडा बिचाराला एक मोठा शरद जोशीनंतर शेतकरी चळवळीचा चेहरा झाला असता. दुर्दैवानं फूट पडायला खऱ्या अर्थानं नाही पाहिजे होती. एकसंघपणानं आणि नेतृत्वानं जर मातृत्व आमच्या दाखवलं असतं. मी आजही बिल्ला काढला नव्हता आणि त्यावेळी मी काढणार होतो. आज आपल्या एक पवित्र दसरा झालेला आहे. मी तुम्हाला व्यासपीठावर सांगेल की मी राजू शेट्टी यांनाच नेता मानलेला होता, शेतकरी आणि मानणारी होतो. आजही माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल दुमत नाही. त्या हरल्यानंतर खरोखर मला प्रचंड वेदना झाल्या. परंतु चळवळ, राजकारण ही 2 चाक आहेत. आणि ते गडी काय करायला लागलं की आमटी बी दह्यात घालायचं
आणि रवी घेऊन हलवत बसायचं. आता आमटीन दही एका जागी केलं लोणी नसतं निघत. आता ते त्या गड्याला कळलं ना, त्याला काय पर्याय नाही आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. काही हरकत नाही. भविष्य काळामध्ये एकसंघ चळवळ या महाराष्ट्रामध्ये होईल आणि व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगेन की काही झालं म्हणजे तुम्ही म्हणणार भाऊ असं का बोल, की इथं ही लढाई स्पष्ट मांडली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब एक सामान्य कुटुंबातला पोरगा हा राज्याचा मुख्यमंत्री होतो. सामान्य वाटणारा व्यक्तिमत्व अगदी वाऱ्याच्या गतीनं कामाला लागतो आणि बौद्धिक चातुर्य देवेंद्र फडणवीसचं बरोबर घेतो. त्यांनी जे काही उभा केलेले आहे, त्यांची जी लढाई आहे ती प्रस्थापितांच्या विरोधातली आहे, ती विस्थापितांच्या बाजूची आहे. फक्त त्यांनी ती लढाई समाजासमोर आणली पाहिजे, ती मांडता आली पाहिजे, त्याची मांडणी झाली पाहिजे. आता अजून थोडासा वेळ, आमच्यासारखी माणसं मांडते ती. तुम्ही म्हणला की सदाभाऊ अंगावर घेतील. आमचं कसं आहे, जेवायला कोण बोलवू न बोलवू आम्ही आपलं जातच असतोय. कोणाचं तर लगीन असलं की आम्ही अक्षता टाकतोय यांच्या. आम्हाला काय वाटतं की हे टिकलं पाहिजे, हे वाढलं पाहिजे, कारण हे विस्थापितांच्या बाजूला आहेत, हे गावगाड्यांच्या बाजूला आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कटू प्रसंग आम्ही आमच्या अंगावर घेत असतो. त्याचा परिणाम आम्हाला भोगायला अजिबात लागत नाही. तर तुम्ही म्हणणार भोगायला काय आमचं नव्हतंच काय हो. आम्ही आपलं भाषणं देत, मोर्चे काढेत, तुरुंगात. अजून काय पाहिजे? आमदार झालो, त्यावर मंत्री झालो, परत आमदार झालो, अजून काय मिळावं? आम्हाला भरपूर मिळालं. परंतु जे गावगाड्यासाठी लढत आहेत त्यांच्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं. म्हणून माझ्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी काम करत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतका छोटा आणि इतका उत्तम क्रॅश कोर्स मी खरंच पाहिला नाही. ऐकत राहावं असं भाषण बऱ्याच काळाने एखाद्या ग्रामीण नेतृत्वाचं आपल्याला ऐकायला मिळालं. एक टाळ्यांचा कडकडाट भाऊंसाठी झाला पाहिजे. भाऊ, तुम्ही पुढारीच्या या विकास समिट 2024 साठी वेळ दिलात आणि तुमचं भाषण महाराष्ट्राचं राजकारण कसं सांगावं आणि ग्रामीण भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या भाषेत कसं ते सांगावं आणि तुम्ही त्या उदाहरणात चपखल उदाहरणं दिली. म्हणींचा योग्य तो जितका करायचा तेवढाच वापर केला माझ्या सुदैवाने. त्यासाठी तुमचे आभार.